कोकण इतिहास परिषदेचे 13वे राष्ट्रीय अधिवेशन 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत कणकवली कॉलेज, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉक्टर वि. ल. धारुरकर हे आहेत, तर प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नारायण भोसले भूषवणार आहेत. या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नगर संस्कृतीचा इतिहास या विषयावरती अनेक मान्यवर आपापले शोधनिबंध सादर करणार आहेत. या वर्षीचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास अभ्यासक चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संस्थेचे माजी कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या वर्षात प्रसिद्ध झालेल्या कोकणावरील संशोधन ग्रंथास पुरस्कार देण्यात येतो. शिवाय मागील वर्षाच्या उत्कृष्ट शोध निबंधाला पुरस्कार, महाविद्यालयाने आयोजित केलेल्या मोडीलिपी हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, किल्ले स्पर्धांना परिषद रोख आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो. 12व्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर झालेल्या शोधनिबंध पुस्तकाचे व कोकण इतिहास पत्रिकेचं मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदालन याचं उद्घाटन देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. यावर्षी कोकण इतिहास परिषद कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे 10 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. आणि या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून आता आम्ही यांना बोलवलं आहे, विजय धारुरकर, डॉक्टर वि. ल. धारुरकर यांना आम्ही बोलवलं आहे, ते असणार आहे. त्यानंतर आमचं एक जनरल, तसे 3 अध्यक्ष असतात, प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन. तसे या सर्वांचे एक प्रमुख असतो जनरल अध्यक्ष, तर ते आम्ही भोसले म्हणून आहेत, त्यांना आम्ही घेतलेलं आहे. नारायण भोसले, डॉक्टर नारायण भोसले हे परिषदेत कामकाज तेव्हा पाहणार आहेत. पण त्याबरोबरच ह्या परिषदेत काय काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो. कोकण इतिहास परिषदेत दरवर्षी आम्ही एक जीवनगौरव पुरस्कार देतो, ज्यांनी इतिहासामध्ये आपलं आयुष्य वेचलेलं आहे अशा लोकांना आम्ही जीवनगौरव देतो. आत्तापर्यंत आम्ही कोकण सुपुत्र अण्णा श्रीगावकर, त्यानंतर सदाशिवराव गोरक्षकर, जयंतराव सालगावकर असे अनेक लोकांना आम्ही पुरस्कार आत्तापर्यंत देत आलेलो आहोत. आणि ह्या वर्षीचा पुरस्कार आपण चिपळूणचे लोकमान्य टिळक वाचनालयाचे कार्याध्यक्ष, माजी कार्याध्यक्ष श्री प्रकाश देशपांडे यांना आम्ही तो जीवनगौरव देणार आहोत. त्यानंतर आपल्या कोकण इतिहास परिषदेचे नेहमीचे जे कार्यक्रम आहेत, उदाहरणार्थ ग्रंथ प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, फोटो सर्कल वगैरे हे तिथे कार्यक्रम होणार आहेत. त्याचं उद्घाटन हे प्रमुख पाहुणेच करणार आहेत त्या याच्या कार्यक्रमाचे. त्याचबरोबर तिथे जे शोधनिबंध आमचे येतात या लोकांचे, त्या शोधनिबंधाचं आम्ही चांगला उत्कृष्ट ग्रंथाला आम्ही पारितोषिक देतो. त्यानंतर दरवर्षी होणारे शोध ग्रंथ असतात, त्याचं एक पुस्तकही बनतं चांगलं, आणि शोध निबंध ग्रंथ, तो शोध निबंध ग्रंथ पण आम्ही प्रकाशित करतो. त्याचबरोबर आमच्या कोकण इतिहास पत्रिका परिषदेचे कोकण इतिहास पत्रिका नावाचं मुखपृष्ठ आहे, की त्यामध्ये कोकणच्या संपूर्ण याची माहिती अनेक स्तरातून, खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत अनेक स्तरातून, गाव पातळीवरून ते लेख त्यामध्ये असतात, आणि त्या लेखातून लोकांना माहिती मिळते.